आई, तुम्ही सगळ्यांसोबत बसून जेवू शकत नाही, नंतर जेवा. असं जेव्हा सुनबाईंनी म्हटलं तेव्हा सासूचं अक्षरशः होश उडाले आणि दोन्ही जावा तिला आश्चर्याने पाहू लागल्या. सासूने रागाने विचारलं, सुनबाई, हा काय तुझा उद्धटपणा आहे? माझ्याशी असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? सासूबाईंनी तिला ताबडतोब सुनावलं. पण त्यानंतर सुनबाईंनी जे केलं ते पाहून संपूर्ण कुटुंब स्तब्ध झालं. पुढची कहाणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रजनीची शेजारीण त्यांच्या सुनबाईंच्या मुखदर्शन प्रसंगी म्हणली, काय रजनी, काय भारी आणि श्रीमंत सून आणलीस ग. हुंड्यासोबत गाडी सुद्धा घेऊन आली. आता तर तुझं नशीब फळफळणार. अगं, एकुलती एक मुलगी आहे तिच्या आई वडिलांची, त्यामुळे जे काही आहे ते सगळं हिचंच आहे. आता तू श्रीमंत होणारच. रजनीने शेजारच्या मैत्रिणीला उत्तर दिलं. हो बाई, खरं बोलतेस. सून तर सुंदर आहेच, फक्त प्रार्थना एवढीच आहे की गुणवान पण असो. ही माझी दुसरी सून, ती मात्र अगदी सुनासारखी आहे. माझं सगळं ऐकते. मी जे सांगते तेच करते. माझा शब्दही नाही टाकत. शेजारनी म्हटलं, अगं रजनी, ही तुझं ऐकणार थोडीच. ही खूप शिकलेली आहे. तुझ्या बाकीच्या दोन सुना रीना आणि सुधा, त्या फक्त 12वी पर्यंतच शिकल्या आहेत, म्हणून तुझ्यासमोर शांत बसतात आणि काही बोलत नाहीत. पण ही तुझी नवीन सून ज्योती, ही तर MA पास आहे आणि वरून इतकी सुंदर पण आहे. त्यामुळे नाच नखरे तर ही नक्कीच दाखवेल. काही अपेक्षा ठेवू नकोस. आणि खरं सांगू का, स्टेजवरच आम्ही बघितलं होतं की ती निसंकोचपणे फोटो काढत होती ती काल. आणि आपल्या जावई जितीनसोबत चक्क चिटकून फोटो काढत होती. सर्वांसमोर तिला जराही लाज वाटली नाही. तेवढ्यात रजनीची दुसरी सून आली आणि म्हणाली, आंटी, ते तर फोटोग्राफर सांगत होता म्हणून ती तशी पोच देत होती. रीना शेजारणीकडे चहा देत म्हणाली. तेव्हा रजनीने रागाने डोळे दाखवले आणि म्हणाल्या, तुझ्याशी कोणी विचारलं का? तोंड बंद ठेव. मध्ये बोलू नकोस. घरातल्या वृद्धांच्या बोलण्यात सुनबाई बोलत नाही. जा पाहुण्यांचं बघ. ज्योती जी हे सगळं घुंगट ओढून हे ऐकत होती. तिच्या मनात विचार आला, मला कळून चुकलंय की सगळं खूप गुंतागुंतीचं आहे आणि हे मला सरळ करावंच लागेल. एकदा जर मी यांच्या बोलण्यामध्ये अडकले तर या नेहमीच माझ्या मागे लागतील. या दोघी दिदीसारखंच माझंही जगणं कठीण करून टाकतील. थोड्याच वेळात मुखदर्शनाची रीत संपली. ज्योतीला तिची जाऊ रीना तिच्या खोलीत घेऊन गेली. ज्योतीने थोडंसं संकोचात विचारलं, दीदी, एक गोष्ट विचारू का? रीना म्हणाली, हो हो, नक्की विचार. आम्ही तुझ्या मोठ्या दिदीसारखंच आहोत. तू काहीही विचारू शकतेस. ज्योती म्हणाली, दीदी, आई नेहमीच असंच वागतात का? तुमच्याशी पण असंच करतात का? कारण मला असं वाटतंय की आईचा स्वभाव काहीसा सुनबाईंना दाबून ठेवण्याचा आहे. रीना डोळे मोठे करत म्हणाली, अगं ज्योती, काहीसा नाही, खूप जास्त दाबून ठेवतात. आपण आपल्या इच्छेने माहेरी जाऊ शकत नाही आणि तिथे खोटं खोटं दाखवावं लागतं की आपण किती आनंदात आहोत. इथे काहीही करण्याआधी विचार कर, नाहीतर आई भाऊंना भडकवतील आणि मग ते तुझ्यावरच रागवतील. कारण हे सगळे भाऊ बहीण आईचं काहीही नाकारत नाहीत. असं ज्योतीने थोडं संकोचात रीना वहिनीला सांगितलं. ज्योती म्हणाली, अगं दीदी, तुम्ही मला इतकी नाजूक समजली का? जेव्हा मी माझ्या आईवडिलांना इतर जातीत लग्नासाठी तयार करू शकले, तर ह्यांना सरळ करणं काही मोठी गोष्ट नाही. खरं तर ज्योतीचं लव्ह मॅरेज करून आली होती हे कोणालाच माहीत नव्हतं. तेवढ्याच तिची दुसरी जेठाणी तिथे आली आणि हसत म्हणाली, रीना दीदी, असं वाटतंय की घरात लवकरच स्फोट होणार आहे. रीना तिला डोळ्याने इशारा करून गप्प बसवते आणि त्या दोघी ज्योतीला खोलीत सोडून निघून जातात. थोड्याच वेळात खोलीबाहेर आरतीची धून ऐकू येते. ज्योतीला वाटतं की जितीन आत आला आहे. ती लगेच मोठा घुंगट घेऊन बेडवर बसते. तेवढ्यात आवाज येतो, घुंगट उचल बाळा, मी आहे, तुझी सासू. ज्योती घाबरत घुंगट उचलते आणि समोर सासूला बघून थोडी हबकते. सासू थोडी कठोर स्वरात म्हणते,
बाळा, पाहुणेगिरीचं घर आहे आणि हल्ली कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे तुझे सगळे दागिने मला दे. मी सुरक्षित ठेवून देईन. जेव्हा लागेल तेव्हा माग. हे ऐकून ज्योतीने ठामपणे उत्तर दिलं. आई, मी समजदार मुलगी आहे आणि माझ्या गोष्टी मी नीट सांभाळू शकते. डोंट वरी. माझे दागिने मी सांभाळीन. ज्योतीचा बोलण्याचा स्वर सासूला आवडत नाही, पण ती काही बोलत नाही. हो बाळा, मला माहीत आहे, पण पाहुण्यांवर काय विश्वास ठेवायचा? कोण कधी खोलल शिरल सांगता येत नाही. त्यावर थोडे चिडून ज्योती म्हणाली, जर पाहुण्यांवर एवढा अविश्वास आहे तर मग लग्नाला बोलवलं कशाला? हे ऐकून सासू चिडून तडफडली आणि म्हणाली, अगं तुझी जीभ अगदी कात्रीसारखी चालते. कुणी घरी सांगितलं नाही का तुला की सासूच्या प्रत्येक गोष्टी मान्य करायच्या असतात? जसे की सांगितले तसंच वागायचं. आईने इतकं सुद्धा शिकवलं नाही का तुला? पण ज्योती शांत बसणारी नव्हती. तिने पण ठाम आवाजात उत्तर दिलं, सांगितलं होतं आई की बेटा, तू तुझी जबाबदारी स्वतः घे. स्वतःला जसं तू सांभाळू शकते तसं कोणीही नाही करू शकत. तुझं आत्मसन्मानच तुझा खरा दागिना आहे आणि तो सांभाळणं तुझी जबाबदारी आहे. म्हणून आई, मी तीच जबाबदारी निभावत आहे आणि माझे दागिने मीच सांभाळते. तुम्हाला इतकी काळजी का वाटते? हे ऐकून रजनीला राग 7व्या आसमानावर गेला. तेवढ्यात जतीन तिथे आला आणि म्हणाला, आई, तुम्ही अजून झोपला नाहीत का? काय झालं? अजून काही रीत उरली आहे का? त्यावर ज्योती मध्येच बोलली, हो, एक रीत उरली आहे, पण ती करण्यास मी नकार दिला. जतीन रागात म्हणाला, का? का नकार दिलास? कोणती रीत उरली आहे? सासू ज्योतीकडे घुरून पाहत होती, पण ज्योती म्हणाली, जतीन, आई माझे सगळे दागिने मागत आहात. म्हणतायत की सुरक्षित ठेवेल. त्यावर जतीन पण चिडून म्हणाला, तर काय झालं? दे ना त्यांना. यात काय म्हणायचंय? काय कारण आहे? ती तुझी सासू आहे. मागितलं तर काय झालं? जतीनचं हे वाक्य ऐकून रजनीला संधी मिळाली आणि त्या लगेच म्हणाल्या, पाहिलंस का बाळा, आज पहिलाच दिवस आहे हिचा या घरात आणि बघ कशी जीभ चालवते. माझ्या दोन्ही मोठ्या सुनबाईंना इतकी वर्ष झाली, आजपर्यंत एक शब्दही मला उलट बोलल्या नाहीत. आणि हिला बघ, वाटतंय का मी चुकी केली हिला घरात आणून? आता वाटतंय विचार करायला हवा होता. पण ज्योतीचा राग बघून जितीनने आपली भूमिका बदलली आणि म्हणाला, ठीक आहे आई, हे दागिने मी आणि यांनी मिळून बनवले आहेत आणि हिला लग्नात दिले आहेत, म्हणजे हे हिचेच आहेत. राहू दे तिच्याकडेच, काय फरक पडतोय? आता रजनीचा राग आणखी वाढला आणि त्या म्हणाल्या, तू तर आता हिचाच गुलाम झाला आहेस. ज्योतीने शांतपणे उत्तर दिलं, पहा जितीन, मी आईंना काहीही उलटं बोलले नाही, पण चूक तुझी आहे. तुला आईंना दागिने द्यायला हवे होते. ज्योती रागात म्हणाली, का देऊ मी माझे दागिने? हे माझे आहेत आणि ही गोष्ट माझी आणि आईच्या मध्ये आहे. आम्ही दोघी मिळून ठरवू. चला, मूड खराब करू नको. आज आपली पहिली रात्र आहे ना. हे ऐकून जितीनचा मूड बदलतो आणि तो हसत म्हणतो, हो, बरोबर बोललीस. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योती तयार होऊन ड्रॉइंग रूममध्ये येते आणि सासूचे पाय टेकते. तेवढ्यात रजनी पुन्हा म्हणतात, अरे ज्योती बाळा, काय ठरवलंस मग? देणार आहेस ना दागिने मला? मी नीट सांभाळून ठेवीन. हे ऐकून सुधा आणि रीनाच्या कानात कुजबुजते. काय वाटतंय दीदी, ही ज्योती दागिने देईल आहेत ना? रीना हळूच म्हणते, काय माहीत सुधा, बघूया काय उत्तर देते. मला तर वाटतंय ही ज्योती खूपच तडजोड न करणारी आहे. सासूच्या नाकी नऊ आणेल वाटते. ज्योती म्हणते, आई, आज माझी घरी जायची रीत आहे आणि अजून काही पाहुणे घरात आहेत. ते निघून गेले की आपण बोलू. असं हसत तिने तून निघून जाते. सकाळी 9 वाजता सगळे एकत्र बसून नाश्ता करत असतात. रीना आणि सुधा सगळ्यांना वाढत असतात. तेव्हा ज्योती खुर्चीवर बसलेली असते आणि सुधाचा हात धरते. दीदी, तुम्ही पण बसा ना. तुम्ही कधी खाणार? मी बघितलंय सकाळपासून स्वयंपाकघरात आहात. हे ऐकताच रजनी कटाक्ष टाकत म्हणतात, नाही, आपल्या इथे सुना मोठ्यांना खाऊ घालतात, मगच खातात. त्यावर ज्योती लगेच म्हणते, मग या हिशोबाने आधी मला सगळ्यांना वाढायला हवं ना, कारण मीही तर सूनच आहे. आणि आई,
अजून आजीही इथेच आहेत. तर मग तुम्हालाही त्यांच्या नंतरच खायला हवं, कारण तुम्हीही त्यांची सूनच आहात. हे म्हणत ज्योती खुर्चीवरून उभी राहते आणि नंतर म्हणते, आई इथे उठा, तुम्ही नंतर खा, सगळ्यांना खायला द्या. तुम्ही कसं आधी खाऊ शकता? हे ऐकून जे नातेवाईक तिथं नाश्ता करत होते ते सगळे ज्योतीकडे पाहू लागतात. रजनी तर मोठ्या डोळ्यांनी तिला घुरत बघतात. तेवढ्यात ज्योती सगळीकडे बघून म्हणते, अरे चाचीजी, ताईजी, तुम्हीही नंतर खा, कारण तुम्हीही त्यांच्या सुनाच आहात ना. तर चला, आधी सगळ्यांना खाऊ घालू, मग आपण सगळे एकत्र खाऊ. कोणीतरी म्हणतं, नवीन सुनबाईंकडून अशी अपेक्षा नव्हती. तेवढ्यात ज्योती चाचीचा हात धरून तिला उठायला लागतं. त्यावर रजनीच्या जेठानी म्हणतात, अगं रजनी, ही तुला सरळ करणार आहे वाटतं. तू सून नाही, वादळ आणलंच घरात. ताईजी ज्योतीकडे हसत हसत पाहतात, पण रजनीचं तापमान मात्र शिगेला पोचलेलं असतं. त्या चिडून जितीनला म्हणतात, जितीन, तू काय बघतोयस ना तुझ्या बायकोला? अजून तर घरात एक दिवसही झाला नाही आणि घरचे नियम कायदे बदलायला लागली ही. हिला एवढं बोलायचं धाडस कसं होतं? पण जितीनही ज्योतीच्या बाजूने उभा राहतो. आई, पण ही चुकीचं काय बोलली? बरोबरच तर बोलतीये. जर तुमच्या घरचा नियम आहे की सुना शेवटी खातील, तर ताई आणि चाचीची सुनाच आहात आणि त्यांच्या सुनाही सुना आहेत. मग सगळं एकत्र कसं काय खाऊ शकतात? त्यांनीही मग नंतरच खावं लागेल. आणि तुम्ही पण आजीच्या सुनाच आहात. मला तर वाटतंय ज्योतीला जे एकाच दिवशी सुचलं ते आपल्याला इतक्या वर्षात सुचलं नाही. ही तर हुशार आहे, असं म्हणत तो ज्योतीच्या खांद्यावर हात ठेवतो. हे ऐकून रजनी घरभर ओरडतात, आता बायको आलीये की आई चुकीचीच वाटू लागते. मी हिला घरात आणून फार मोठी चूक केली. तुझ्या लव्ह मॅरेजला मला कधीही होकार द्यायला नकोच होता. ही माझ्या दोन्ही सुनांना बिघडवेल. आमच्या काळात आम्ही किती नियम पाळले, किती काय सहन केलं. आता याचं काही झालं तर सहनच होत नाही. आता आम्ही सासू झालोय तर तसंच चालेल. ज्योती गप्प बसत नाही आणि म्हणते, पण आई, अजून दीदींनी आणि तुम्ही खाल्लं नाहीत. पण तुम्ही सून आहात म्हणून आधी कसं खाऊ शकता? जो नियम आजच्या सुनेला लागू आहे तो कालच्या सुनेलाही लागू आहे, कारण तुम्ही आजही सासू असून कोणाची तरी सून आहात. रजनीच्या चेहऱ्यावरचा संताप बघण्यासारखा होता. त्यांचं रागाचं ज्वालामुखी आतून उफाळून येत होतं. इतक्या लोकांसमोर त्यात थोडंसं बोल दाबून म्हणतात, एका दिवसातच हिचं असं आहे, पुढे काय करेल कोण जाणे. कर लव्ह मॅरेज. आता हिला महाराणीसारखं डोक्यावर घेऊन बसला आहात, पण लक्षात ठेव, गरज पडली तर मी तिला खाली उतरवून फेकायलाही तयार आहे. पण तेवढ्यात जितेंची ताईजी उठून म्हणतात, अगं रजनी, इतकं डोकं घालू नको. आधी मुलं आणि पुरुष खातील, मग आपण सगळे मिळून वाढू. ताई, चाची आणि इतर सुना सर्वांना वाढायला लागतात. पण रजनी सतत आपल्या तिन्ही सुनांकडे कटाक्ष टाकत राहतात. सुधा आणि रीना मनातल्या मनात फार घाबरलेले असतात. त्यांना वाटतं आईचा राग कुठल्याही क्षणी त्यांच्यावरच फुटेल. रजनीच्या रागाने लाल झालेल्या डोळ्यांकडे पाहून त्या दोघी थरथरत असतात. रजनी उठून गडगडत आपल्या खोलीत निघून जातात. सुधा, ज्योती जवळ येऊन कुजबुजतात, वा, काय बात आहे ज्योती, एका दिवसात तू काहीतरी बदलून दाखवलंस. जर री थोड्या वेळासाठी का असेना, पण दीदींनी आज सगळ्यात आधी खाल्लं. आम्ही तर कधीच आई समोर बोलू शकलो नाही. ज्योती हसून म्हणते, दीदी, ही तर सुरुवात. थोड्या वेळची नाही, कायमची आहे. चुकीचं म्हणजे चुकीचंच असतं आणि मी चुकीला कधीच सहन करत नाही. चांगल्या बदल्याची सुरुवात झाली आहे असं समज. तेवढ्यात ज्योतीची चुलत भाऊ बहीण तिला घरी न्यायला येतात. ज्योती जितीनला एकट्यात म्हणते, ऐका ना जितीन, संध्याकाळी जेव्हा तू मला न्यायला येशील तेव्हा रीना आणि सुधा दिदींनाही घेऊन ये आणि आपण सगळे मिळून बाहेरून काहीतरी खाऊन पिऊन घरी परत जाऊ. आणि हो, एक जबाबदारी अजून देते, आज दिवसभर आईंवर नजर ठेव. त्या दोघी दिदींना काहीतरी बोलणार नाहीत ना याची काळजी घे, कारण आज जे झालंय त्याचा परिणाम पुढे दिसेलच. दोघी दिदी खूप घाबरल्या आहेत आणि आई आता त्यांना काहीतरी उलटं सुलटं बोलतीलच. जितेन म्हणतो, तू खूप जास्त विचार करतेयस. माझी आई अशी नाही आणि तू जे केलं
त्यावर राग येणं साहजिकच आहे. ज्योती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत म्हणते, बस, मी जे म्हणते ते ऐक, ते कर म्हणतीये, म्हणजे काहीतरी पाहिलंय मी आत्तापर्यंत, म्हणूनच तुला सांगतेय, असं ज्योती म्हणते. पण जितीनचं बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, कारण त्याला भांडण नको असतं. नुकतंच लग्न झालेलं असतं. सायंकाळी तो आपल्या वहिनींना सांगतो, वहिनी, लवकर तयार व्हा, तुमच्या दोघींना माझ्यासोबत यायचं आहे, ज्योतीला न्यायला जायचं आहे. हे ऐकून रजनीचा पारा चढतो. का जाणार आहात त्या तुझ्यासोबत? आणि जर गेल्यास तुझ्यासोबत तर घरातले कामं कोण करणार? रात्रीचं जेवण कोण बनवणार? घरात किती कामं असतात आणि तू त्यांना घेऊन बाहेर फिरायला निघालास. जितीत म्हणतो, ज्योती म्हणाली आहे की वहिनींना घेऊन ये. तेवढ्यात त्याचा मोठा भाऊ म्हणतो, तू तर एका दिवसातच जोरो का गुलाम झालास. बघ, माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली आणि रोहितच्या 2 वर्ष, पण आम्ही किंवा आमच्या बायका आजवर आईशी अशा भाषेत कधीच बोललो नाही. एवढं धाडस कोणालाच नाही. पण यावेळी जितीनला भावाचं बोलणं पटत नाही. दादा, ही तुमची चूक आहे की तुम्ही कधी आपल्या माणसांवर होणारा अन्याय पाहिला नाही आणि काहीच केलं नाही. चला वहिनी, आणि जेवण नसेल तर बाहेरून ऑर्डर करून घ्या, असं म्हणत जितीन दोन्ही वहिनींना घेऊन जातो. रजनी संतापाने मूर्ती वळवते आणि मनातल्या मनात ज्योतीवर चिडतात. एक दिवसात आलेल्या सुनेने माझं सगळं साम्राज्यच उलथवलं. सर्वजण रात्री 12 वाजता घरी परततात आणि घरात कुणीही कोणाशी बोलत नाही. सुधा आणि रीना घाबरून गप्प आपल्या खोलीत निघून जातात, जिथे त्यांचे नवरे त्यांच्यावर ओरडतात. 2 दिवसांनी ज्योती म्हणते, आई, मी उद्यापासून ऑफिसला जाणार आहे. हे ऐकताच रजनी म्हणतात, अगं, फारच महाराणी झाली आहेस. जसं 2 सुना घरातली कामं करतात तसंच तुलाही करावं लागेल. काय ती मोठी नोकरी करणारी? यावर ज्योती ठामपणे उत्तर देते, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मी सकाळी उठून घरातील सगळे कामं करावी, मग ऑफिसला जावं आणि ऑफिसवरून परत घरी येऊन पुन्हा काम करावं. हे ऐकून सासू डचकते आणि म्हणते, मग काय करू? नोकर ठेवलेस का इथे हे सगळं करायला? करावं लागेलच. तेवढ्यात ज्योती आपल्या खोलीत जाते. रजनीचा राग आता टोकाला पोहोचलेला असतो. त्या बडबडू लागतात, किती उद्धट आहे ही. मनोज, मला जास्त शिकलेल्या मुली अजिबात आवडत नाहीत. माझ्या मुलाच्या नशिबात हेच लिहिलं होतं का? किती तोंड चालवत आहे. काही संस्कारच दिलेत हिच्या आईवडिलांनी. रजनी जोरजोरात बोलू लागतात. थोड्याच वेळात दरवाजाची बेल वाजते आणि ज्योती पटकन आपल्या खोलीतून बाहेर जाऊन येते आणि दरवाजा उघडते आणि म्हणते, आता ये. समोरून कोणीतरी येत आहे आणि तिला आपलं संपूर्ण घर दाखवायला लागते. मग ती सासूकडे जाते आणि म्हणते, आई, ही आहे पूजा. उद्यापासून सकाळी 6 वाजता येत जाईल. ही भांडे घासणे, झाडू, पोछा, डस्टिंग आणि स्वयंपाकमध्येही दोन्ही दिदींना मदत करेल. संध्याकाळीही 5 वाजता येईल आणि तेच सगळं काम करेल आणि तुम्हाला आणखी जे काही करावं वाटेल तेही ही करेल. आजीच्या पायांना तेलही लावेल. ठीक आहे ना? आता तरी तुमची काही तक्रार नाही ना माझ्याशी? ज्योतीने घरात एक नोकर ठेवला होता, पण रजनी यावर फारच चिडल्या आणि म्हणाल्या, घरकाम घरातील सुनबाईंनी केलं तरच बरं दिसतं. मला नोकरांच्या हातचं काम अजिबात आवडत नाही. पूजा, तू जा आणि उद्यापासून वेळेवर ये. मी तुझं मत विचारलं नाही आई, मी फक्त तुम्हाला सांगितलं. हे ऐकून रजनी उठून उभ्या राहिला आणि म्हणाल्या, मोठ्याने ओरडू लागल्या, काय चाललंय हे सगळं घरात? हे पाहून ज्योतीने पूजाला परत जाण्यास सांगितलं आणि हात जोडून म्हणाली, आता तुम्हाला राग का येतोय? सगळं काम तर व्यवस्थित चाललंय ना? घरातील सगळे जण तिथे जमा झाले होते आणि रजनीच्या रागाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून सगळ्यांच्या मनात विचार सुरू होता की आता काय होणार. रजनी म्हणाल्या, जितीन, तू तुझ्या बायकोसोबत वेगळं राहा. मला हे सगळं अजिबात आवडत नाही. 2 दिवसही नीट झाले नाहीयेत या घरात येऊन आणि तमाशा सुरू झालाय. आई वडील कसे सहन करत असतील हिला? काहीच शिकवलं नाही तिला. ज्योती म्हणाली, आई, मी तुमचा सन्मान करते म्हणून काही बोलत नाही, पण तुम्हीही एकेकाळी या घरात सूट होतात. जसं तुमचा मान होता तसं तुमच्या सुनांनाही द्या. ती घरकाम करणारी नोकर नाही आहेत
आणि मी एक नोकर ठेवला आहे जेणेकरून सगळ्यांना आराम मिळेल. शांत राहा, आधी स्वतःची सेवा करून घ्या आणि इतरांनाही विश्रांती द्या. घराला काही ट्रेनिंग सेंटर बनवू नका. आणि राहिलं घर सोडून जायची गोष्ट, तर मी कुठेच जाणार नाही. लग्न करून आले आहे, पळून नाही आले. जे काय आहे ते सहन करेन, पण घर सोडून जाणार नाही. आता हे रजनीचे दोन्ही मुलं आणि त्यांची सूनबाई म्हणायला लागल्या, माता, ज्योती स्वतः नोकर ठेवते, पेमेंट करते, सगळ्यांना आराम मिळतोय, तर त्यात वाईट काय आहे? आता रजनीचं तोंड पूर्णपणे बंद झालं होतं. ज्योतीने आपली पर्स उचलली, ऑफिसला निघून गेली आणि सुधा आणि बाकीच्यांच्या सुटकेचा निश्वास टाकला. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.